नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. काल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात आला आणि त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता डिपॉझिट झाला. आता याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना नमोचा हप्ता झालेला नाहीये. मला स्वतःला देखील अजून तो हप्ता आलेला नाहीये. तर का आला नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करत नका जा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला तर मुळीच विसरत नका जा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करत जा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र होते त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये ग्राह्य धरण्यात आले. मग याच्यामध्ये ई-केवायसीचा प्रश्नच उद्भवत नाही. बघा, बहुतेक तुम्ही यूट्यूबवर बघितले असतील की ई-केवायसी करा, येऊ करा, तेऊ करा. ते काही नाही. ओके, जर तुमचं ई-केवायसी आणि तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आला असेल तर डोंट वरी, तुमचं ई-केवायसी ओके. हा एक जो मुद्दा होता हा इथेच संपला. दुसरं म्हणजे जे तुमचं लँड रेकॉर्ड आहे मित्रांनो, आता याच्यामध्ये काय होतंय, बहुतेक शेतकऱ्यांचं आता नावावर आपण शेतजमीन जमा करतो की सपोज आज म्हणजे वाटणी होत आहे. ओके, वाटणी झाल्यानंतर तुमचं जे काही लँड रेकॉर्ड आहे ते चेंज होत असतं. मग याच्यासाठी आपल्याला काय, तुमचं जे स्टेटस असणार ते नो जर दाखवत असेल ओके, तर तुम्हाला तुमच्या संबंधित तलाठीकडे जाऊन, तहसील कार्यालयात जाऊन याच्या संबंधित ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या क्लिअर करून घ्या. सेकंड पॉईंट क्लिअर झाला. जास्त वेळ नाही घेणार, थोडक्यात उगाच व्हिडिओ वाढवून काही फायदा नसतो. ओके, नंतर मित्रांनो आधार सीडिंग. आता आधार सीडिंग खूप गरजेचं असतं. आधार सीडिंगसाठी आता जे काही शेतकऱ्यांचं आता बँक खातं लिंक नाही आहे, आता मग आपण परत एक प्रश्न इथे हाच उद्भवतो की आपण नमोचे पैसे आले नाही, पीएमचे आले. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पीएमचे आले, बघा सगळ्या गोष्टी क्लिअर करून, ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे आले त्या शेतकऱ्यांचे नमोचे पैसे देखील येणार आहेत. एवढंच आहे की ते थोडं 1 दिवस लेट, 2 दिवस लेट. आता आज तर संडे, आज तर नाही येऊ शकणार, उद्या परवा येऊ शकता. बँकवर असतं की बँक ते किती लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतं. लास्ट जो हप्ता आला होता तो 21 ऑगस्टला राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला होता नमो शेतकरीचा, आणि तो हप्ता शेतकऱ्यांना जवळपास 25 ते 26 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला होता. त्याचप्रमाणे इथेही आता 5 ऑक्टोबर रोजी शासनाकडून हे हप्ते देण्यात येत आहेत. तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 10 ऑक्टोबर किंवा दसऱ्याच्या आधी हे सगळे पैसे मिळणार आहेत. पण ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसेच मिळत नाही त्या शेतकऱ्यांना नमोची देखील येण्यासाठी त्रास होत असेल तर त्यांनी त्यांचं ई-केवायसी करा. ओके, ज्यांचा पीएमचं येत नाही त्यांचं आधार सीडिंग, बँक लिंक करून घ्या आणि लँड रेकॉर्ड जो आहे तो लँड रेकॉर्ड जो आहे तो व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून आपल्यालाही हे पैसे लवकरात लवकर आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. मित्रांनो, जास्त घाबरायची गरज नाही आहे. याचा टोल फ्री नंबर देखील असतो, पण ते टोल फ्री नंबर उचलत नाही. याच्याही आपण यादी आपण नंबर दिले होते टोल फ्री नंबर. उगाच ते नंबर देऊन तुमचाही वेळ जातो, तुम्हीही त्याच्यावर ट्राय करत असता आणि ते लोक त्याला रिस्पॉन्ड करत नाही. त्यामुळे तो एक ऑप्शन जो होता तो ऑप्शन मी आता देतच नाही आहे, कारण की उगाच वेळ वाया जायला नको. सो असं होतं मित्रांनो, शॉर्टमध्ये सगळी माहिती जी की तुम्हाला हे हप्ते येण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. जर तुमच्या 3 गोष्टी नसतील तर तुम्हाला त्या करून घ्याव्या लागतील. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. लाईक करायला तर मुळीच विसरू नका.